जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद पांडुरंग शिंदे वयवर्ष 46 यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे। याबाबत एसीबीच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची एक भागीदारी फर्म आहे। या फर्ममार्फत त्यांनी पुणे नाशिक महामार्गालगत नारेगाव येथे जमीन विकास नियमांनुसार निवासी इमारत उभारण्याचे काम सुरू केले होते। इमारतीचे सुमारे 90% काम पूर्ण झाले असून पुढील आवश्यक कागदपत्रे व नोंदी पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला। हे काम मार्गी लावण्यासाठी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। पडताळणी दरम्यान हा व्यवहार 2 लाख रुपयांचा ठरला। तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार एसीबीने सापळा रचून 27 मार्च 2026 रोजी दुपारी मंचर येथील उपविभागीय कार्यालयात कारवाई केली। यावेळी तक्रारदाराकडून 2 लाख रुपये स्वीकारताना गोविंद शिंदे यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे।